आता पाहूया मोठ्या राजकीय बातम्या। मुलांमध्ये स्त्री सन्मानाची भावना निर्माण करणं आपलं कर्तव्य। महिला अत्याचाराच्या घटनांवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। यांना मान देणं, सन्मान देणं हे आपलं कर्तव्य आहे। हे जोपर्यंत आपण शिकवणार नाही आणि स्त्री आणि पुरुषामध्ये भेद नाहीये हे जोपर्यंत आपण शिकवणार नाही तोपर्यंत या प्रवृत्ती कमी होणार नाही। अत्याचाराच्या घटना वाढल्यानं महिलांना ऐकून माफ करा। महिला दिनाच्या निमित्त रोहिणी खडसेंचं राष्ट्रपती मुर्मूंना पत्र। रोहिणी खडसे कोणाचा खून करत आहेत हे त्यांनी सांगावं। महिलांना ऐकून माफ करण्याच्या रोहिणी खडसेंच्या मागणीनंतर गुलाबराव पाटलांचा सवाल। मला काय माहिती कोणाचा करताय खून, त्यांचं नाव सांगावं। मला काय माहिती कोणाचा करताय खून, त्यांचं नाव सांगावं। कृषी विभागातील घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार धनंजय मुंडे। वाल्मिक कराडनं कृषी विभागाचे 200 कोटी उचलले, सुरेश धस यांचा आरोप। सुरेश धसांनी मुंडेंवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य। कृषी विभागातील घोटाळ्याची चौकशी व्हावी, अंजली दमाने यांची मागणी। कारण MAIDCची चौकशी झाली, त्यातनं जे कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले गेले होते पालीवाल महेश्वरी नावाच्या कंपनीला, त्याच्यातनं कोणाकोणाकडे गेले हे ईडी नक्कीच अगदी काही मिनिटात शोधू शकेल। मला असं वाटतं ईडीकडे ही चौकशी गेली, अति उत्तम झालं। उद्धव ठाकरे हे विश्वासघाताच्या राजकारणाचे महामेरू। स्वतःचे पाय चिखलात माखले असताना दुसऱ्यांवर बोलू नये, आशिष शेलारांची टीका। लाखोली भावून केलेल्या कुकृत्यापासून ते वाचू शकत नाही। उद्धव ठाकरे हे विश्वासघाताच्या राजकारणाचे महामेरू आहेत। महाराष्ट्रात गेली 3 वर्ष उद्योग आणि सेवा क्षेत्रात अजय अशर फॉर्म्युला होता, तेव्हा आपण उद्योग क्षेत्रात मागे पडलो। संजय राऊतांचा शिंदेंवर आरोप। महाराष्ट्रामध्ये गेले 3 वर्ष उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये अजय अशर पॅकेज किंवा अजय अशर फॉर्म्युला चालला आणि त्याच्यामुळे आपण उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये मागे पडलो। निलंबन रद्द करण्यासाठी अबू आझमींचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र। वक्तव्य इतिहासकार लेखकांच्या अभ्यासावर आधारित होतं, आझमींच्या पत्रात असा उल्लेख।